फॉर्मॅटमध्ये तुम्ही सध्या तरी या ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही सध्या तरी या स्पर्धेचा आनंद घेताय. मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी आपण इन्व्हाइट केलंय. सो विनंती करेन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार व्यासपीठावरती या स्पर्धेचे प्रणेते स्पर्धेचे जनक त्यांचेच खरतर मच्छिंद्रजी ठोंबरे कोणीवरून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे नातेवाईक. तर विनंती करेन की तुमच्या शुभ हातून हा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे. खूप चांगल्या प्रकारे खेळ राहिला या मॅच मध्ये. वेळे संघाला तुम्ही पुढे जाताना बघितलं. सो आपण देऊयात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी कुलदीप थले हे आलेले आहेत. त्यांना आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. सुंदर कामगिरी. SB पाटील प्रतिष्ठान जे कापरोबा वेले या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि उतरता क्षणी त्याने क्रिकेटचा चांगला खेळ पहिल्याच मॅच मध्ये दाखवलाय आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कुलदीप थले त्याला देत आहोत आपण मॅन ऑफ द मॅच. अनिल बांबरे आणि नवनाथ बांबरे ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलं त्याचं आपण वितरण या ठिकाणी करत आहोत कुलदीप थलेला देऊन. आकाश पाटील कुठे असतील वेले टीमच्या कॅप्टनशी संपर्क साधा. आकाश पाटील. नवीन सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. चेरेबा स्पोर्ट्स वाशेरे आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळेल संघ पारदेव गोवे. या संघाने या वर्षामध्ये एक मेगा फायनलचा किताब उचललाय. बदलापूर या ठिकाणी करता त्या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला टीम गोवेचा आणि आपण पाहिलं या हंगामामध्ये त्यांना एक मेगा फायनलचा किताब उचलत असताना चांगली रंगलेली मॅच. एका बाजूला वाशेरे नवीन सामन्याला सुरुवात. सुमित आणि आकाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. जय शेलार बॉलिंग ट्रैक वरती तैयार आहेत आणि आमच्या समवेत शेरू का बादशाह बाबूशाह. हाँ तो चलिए भागेश से बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर देखिए हमारे खास जो आयोजक इस वक्त तशरीफ रखे थे जुड़े रहेंगे इस मैच में. भागेश एक शायद है. अरे चलिए भाई बात करेंगे फर्स्ट राउंड का अंतिम मुकाबला है और जहां पर पहली गेंद को देखिए शॉर्ट लेग के ऊपर चुना है गेंद फाइन लेग सीमारे का बाहर 4 रन. सुंदर फटका. शेवटची मॅच तुम्हाला अनुभवायला मिळतीये. वाशेरे त्यांच्या विरोधात गोवे. टप्पा पडल्यानंतर बॅट फिरली. स्विंग चांगला होता. खूप वेळ थोडासा मिळाला गेला सुमित पाटील आणि सुमित पाटील ऑन द मार्क झालाय आणि त्यांनी केली आहे ऑन द मार्क टीम गोवेला. चलिए बहुत बढ़िया. देखिए पर शुरुआत हो चुका है जहां पर पहली गेंद के ऊपर 4 रन आ चुका है और जितना रन जोड़ दे तो बेहतर होगा क्योंकि इस बात करेंगे तो पिछले हम शाम से देखते आ रहे हैं जो मैच 2-3 मुकाबला खेला गया लगभग देखिए 50 के ऊपर अगर पहुंच गए तो एक अच्छा स्कोर माना जाएगा चौके के बाद सिंगल आते हुए. और भागेश बात करेंगे आप पिछले 3 रातों से जुड़े हों क्या कुछ आपको अंदाजा लगता है जिससे रात बढ़ता है यहाँ पर क्या एक टोटल देखने को मिलता है. रात्र जशी होते त्याचं धावपळ कमीच होतं कारण पहिल्या दिवसामध्ये 2 फिफ्ट्या बघितला. पहिली अर्धशतकीय केली बबलू पाटीलची. त्यानंतर आपण मनोज घाटालला दुसरा अर्धशतक बनवताना बघितलं आणि जशी बाबूशा रात्र सरत जाते ना वातावरणाचा इम्पॅक्ट या मैदानावरती खूप पडतो कारण मोठे फटके मोस्टली आलेले नाहीत रात्रीमध्ये जास्त. चलिए रात जैसे यहाँ पर और आगे बढ़ता जाएगा यहाँ पर बड़ा हिट देखने को नहीं मिलेगा. यही बात का वो शबनम देखिए जो ड्यू फैक्टर है विकेट पर गिरने के साथ साथ सीमेंट का विकेट है और जहाँ पर गेंद स्कीड होते हुए ज़्यादा उछाल नहीं लेती है तेजी से निकल रही है तो जिसका दिक्कत है बनेगा. लेकिन फिर भी देखिए अच्छी गेंदबाजी उसके लिए आपको करना पड़ता है. चेरेवा और सारी टीम की बात करेंगे टॉच जीतने के साथ देखिए फील्डिंग चुने हैं और बल्लेबाजी के लिए हर्षद 11 से जय पारदेव गोवे टीम लेके बात करेंगे. बढ़िया मुकाबला होगा यहाँ पर से एक दूसरे से टीम जानते पहचानते हैं और पिछला मैच अगर बात कर लेंगे ना यहाँ पर
वेले टीम ने एक शानदार जीत दर्ज की यहाँ पर 43 धावसंख्येचा त्या मॅच मध्ये टार्गेट होता, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत तो संघर्षी राहिला. अखेरकार वेले संघाने त्या मॅच मध्ये पुढाकार घेतला, तो संघ पुढे गेला. परंतु या मॅच मध्ये सुरुवात चांगली झाली आहे. जयेश शेलारच्या विरोधात पहिला चौकार आणि त्याच्यानंतर 2 धावा आल्यात. फुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीप, सुंदर फटका, क्रिकेट मधला दुर्मिळ फटका आणि त्याची निवड केली आहे. बॉल चाललाय खूपच वेगाने, बॉर्डर लाईनच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकार. वायजेशन स्ट्रोक, फॉलिंग स्वीप तुम्हाला पाहायला मिळाला. खरं तर असे फटके खूप कमी येतात. ज्याच्याकडे जास्त फुटवर्कचा वापर असतो तो असे फटके खेळत असतो आणि फुटवर्क चांगला आहे सुमित पाटीलचा, त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. नहीं बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर रन आ रहा है यहाँ पर वागेश, अच्छी बात है, अच्छा मैसेज है. भलाई टॉच आ रहे हो लेकिन कहते हैं कप्तान ने टॉच आ रहा तो उसमें उसकी गलती नहीं. अगर आप रन नहीं बनाते हो फिर गलती कहा जाएगा. लेकिन जहाँ देखिए रन बन रहा था, थोड़ा सा जगह बनाकर, रूम बनाकर मिड ऑफ कवर के ऊपर से खेलना चाहते थे, नजदीक था यहाँ से, लेकिन बल्ले का देखिए मुंह ज्यादा खुल गया ऊपर की तरफ, जहाँ पर बहुत बढ़िया कैच लिया गया और पहिला ब्रेक थ्रू मिलता हुआ. जे घडलं ते चांगलं घडलंय, कारण सुरुवातीला 2 चौकार आले, दबाव वाढत चालला होता. जयेश शेलार वरती, फ्रंटलाईन बॉलर वरती अटॅक केला आणि मोस्टली 2 चौकार जे आपण पाहिले ना ते सुंदर फुटवर्कच्या वापराने झाले. एक चौकार जो पहिला आला तिथून दबाव वाढत चालला होता, सिंगर रोटेट केल्यानंतर पुन्हा एकदा सुमित पाटीलचा तुम्हाला तडाखा पाहायला मिळाला. फॉलिंग स्लॉक स्वीप, त्याच्या बॅटमधून, त्याच्या भात्यातून हा सुंदर फटका निघाला, चौकार आणि त्याच्यानंतर त्याची महत्त्वाची विकेट आली आहे. 5 बॉल समाप्त झाल्यात. 5 बॉलमध्ये सध्या तरी धावा बनल्या गेल्या 10. सध्या तरी थंडी जाणवते, आता थंडी वाढत चालली आहे. काल आम्ही जेव्हा ज्या मैदानाला या निरोप दिला तेव्हा गांधारी ब्रिज सोडल्यानंतर कल्याण लागलं. कल्याण लागल्यानंतर आम्हाला पत्रीपूर क्रॉस करून चक्कीनाकाचा जो भाग आहे तो अगदी थंड होऊन जातो. कालच्या दिवसामध्ये सुद्धा थंडी खूप होती आणि आजही थंडी आहे. चलिए बहुत बढ़िया. देखिए ठंड में जहाँ पर गर्मा गर्म मुकाबला यहाँ से. अरे चलिए मिड ऑफ कवर नजदीक है. देखिए यहाँ से आउटफील्ड तेज है भाई, बड़ी तेजी से फील्डर आए. ओ कमाल का एफर्ट रहा यहाँ से, गेंद को रोका गया लेकिन दोनों बल्लेबाज को देखिए यहाँ से हिम्मत नहीं हारे. देखिए गेंद के पीछा किया उन्होंने और कहते ना आत्मविश्वास से बड़ा चीज कुछ हो ही नहीं सकता है. सेफ है फील्डर्स. सेल्फ कॉन्फिडन्स महत्वाचा असो. फिल्डरला कॉन्फिडंट होतं की मी या बॉलला अडवेन. पावलांचा वापर त्याने जास्त ठेवला. एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान बॉल चालला होता, एका हाताला त्याने पुढे केलं, बॉलला ढकललं गेलं बाउंड्रीच्या आतमध्ये आणि तिथे चौकार आणि सेव्ह केल्यात या बॉलवरती 2 धावा. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. पॉवर प्लेमध्ये 1 विकेटही गेली आहे, 12 धावाही बनल्यात, ज्याच्यामध्ये 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. पॉप फिल्डिंग करणारी टीम 4 ओव्हरसाठी तुम्हाला लिमिटेड टाइम दिलाय. 4 ओव्हर तुम्हाला 20 मिनिटांमध्ये काही करून फेकायचेच आहेत. जर तुमचा वेळ तुम्ही जास्त खर्चित केला तर तुम्हाला पेनल्टी मिळू शकते. आतापर्यंत पाहिले गेले तर 4 मिनिट पहिल्या ओव्हरसाठी घेतलाय. जरूर तुम्ही पहिलं षटक तुमच्या वेळेच्या अगोदर तो फिनिश केलाय, परंतु वेळ तुम्हाला फक्त 20 मिनिटाची आहे 4 ओव्हर फेकण्यासाठी. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतात सध्या तरी 12. 1 विकेट गमावली गेली. विकेट गमावल्यानंतर सुद्धा फरक पडला नाही जास्त, कारण मयूर पाटीलने खूप चांगली सुरुवात केली. पहिल्याच बॉलवरती त्याने 2 धावा बनवल्यात आपल्या टीमला. नहीं बहुत बढ़िया. देखिए 12 पर 1 विकेट गवाई यहाँ से और इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा शायद यहाँ पर कॉल आता हुआ कमेंट्री बॉक्स पर मानकोली मोठा गांव के बीच में मुकाबला रहेगा. एक बार देखिए बात करेंगे मानकोली टीम जहाँ पर और उसके साथ डंबोली विभाग से. जरूर या दोन्ही टीम आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. त्या दोन्ही दिग्गज आहेत, कारण मोठा गाव संघ म्हटला गेला तर नो डाऊट तुम्ही पाहिलं पहिल्याच मॅच मध्ये चांगल्या प्रकारे ओम खेळला आणि त्यांच्या विरोधात कोण तर दीपू माळीचा संघ मानकोली. बढ़िया मैच होगा यहाँ पर भागेश, नो डाउट से. ओ ये चलिए यहाँ पर गेंद को लपेट लिया, सपेट लिया, जहाँ पर देखिए स्क्वायर लेग एकदम से खुला था. यहाँ पर 4 रन आता हुआ कॉन्फिडेंटली स्ट्रोक. हा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल कशा पद्धतीने हा स्ट्रोक केला. ओव्हर द विकेटने दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. डावकुराताचा बॅट्समन लेन बॉलवरती त्याला फक्त आडव्या बॅटने क्रॉस करत असताना अर्थात दिशा देत असताना हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला आकाश पाटीलचा. नहीं बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर और यही काम देखिए आपको लगातार करना होगा. 12 पर 1. कहते ना जिंदगी में अगर कुछ पाना है ना भागेश, सिर्फ तरीका बदलो, इरादा नहीं.
बैटर ने सिर्फ तरीका बदला है, इरादा नहीं। गैप ढूंढा वहाँ पर, पता था कि फील्डर्स कहाँ कहाँ हैं बाउंड्री लाइन पर, जहाँ मिलिट्री पावर प्ले चल रहा है। सेकेंड ओवर की बात करेंगे, 3 फील्डर सर्कल से बाहर हैं और बाकी के फील्डर देखिए अंदर से, और जिसका फायदा यहाँ पर लेना चाहते थे। यहाँ पर देखिए खड़े खड़े यहाँ पर कवर पर खेलते हुए। और टेनिस गेंद आगे देखिए बात करेंगे, जितना वक्त लेकर जाता है ना सर्कल के अंदर सिंगल लेना उतना आसान हो जाता है, जितना लेदर सीजन गेंद में आसान नहीं रहता है। नाही, तुम्हाला अनुभव आहे, कारण तुम्ही तो अनुभव व्यक्तही केला की लेदर आपण जसे खेळतो तसे टेनिस बॉल खेळू शकत नाही. आणि बहुतांश वेळा ते होतो की जेव्हा एखादा बॉलर लेदर विकेटवरती प्रॅक्टिस करतो, लेदर बॉलवरती प्रॅक्टिस करतो, त्याला टेनिस बॉलचं अनुमान लावणं थोडंसं आपण चुकीचं बघतच असतो. त्याच्यामुळे ही विकेट सिमेंट विकेट, हा बॉल टेनिस बॉल आहे. निवियाच्या बॉलवरती तुम्ही ही स्पर्धा खेळतात. सध्या तरी रितेशचं चांगलं षटक चालू आहे, कमबॅक करण्याचा तोही प्रयत्न करतोय. चौकारानंतर त्याने सिंगल धाव खर्च केली आहे आणि आता स्ट्रायकिंग एंडवरती उजव्या हाताचा विस्फोटक खेळाडू मयूर पाटील ऑफ द विकेट. थोडासा आपण जर पाहिला गेला तर थांबला. जरूर लेदर जी मॅच जिंकली होती, बाबूशाह यांनी त्याचा जुना फोटो त्याने दाखवतात, पण त्यांना खूप अनुभव आहे लेदरचा. याच्यानंतरची मॅच मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात मानकोली हा सामना पाहायला मिळेल. सो टीमचे कॅप्टन टॉससाठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची. हलक्या पद्धतीने हलक्या बॅकलिपने हा फटका खेळला गेला, जिथे सिंगल मिळते. स्ट्राइक रोटेट जर आपण पाहिली मयूर पाटीलकडनं आता जाईल आकाश पाटीलकडे. नहीं चलिए बहुत बढ़िया, देखिए साझेदारी बन रहा है। 18 रन हो चुका है, जहाँ पर 1 ओवर 3 गेंद हुई है। रितेश का भी देखिए कोशिश जारी है, दोनों टीम देखिए अच्छा मेहनत जारी रखी है। यहाँ से कुछ कहा नहीं जा सकता, जैसा आपने जिक्र किया, जैसा ठंड बढ़ता है काफ़ी। हमारे जूनियर आकाश दादा देखिए पूरी देखिए मैनेजमेंट एक अच्छी, बड़ा अच्छा लगा। शाम के समय हमने तशरीफ रखी यहाँ पर, लेकिन इससे पहले भी हमने खास मुलाकात हो चुकी है, एक दूसरे को अच्छी तरह से जानते हैं। लेकिन बैटर देखिए यहाँ से आखिरी समय में, और फ्लाइट रेट देखिए यहाँ से, देखते हैं अंपायर का डिसीजन क्या आता है। ओ अंपायर का डिसीजन मुझे लग रहा है यहाँ पर चेक करना चाहते हैं, लेकिन डगआउट देखिए एकदम से खुश है भाई। धतिंग 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 धतिंग।
आपण बघतो, सुजलला बघतो अपडेटिंग वरती, सगळे चांगले कार्य करतात या मॅच मध्ये. नहीं भागेश, देखिए इतिहास गवाह है, जंग राजा ने नहीं, जंग सेनापति ने जिताए हैं। तो अगर आज कामयाब कोई है ना, उनके पीछे देखिए उनके कर्मचारी जो रहते हैं। आज कोई कंपनी की बात ले लीजिए, आज घर की भी बात ले लीजिए, तो आज क्रिकेट की बात ले लीजिए, अगर कोई टीम सफल है तो उनके नीचे जितने भी खिलाड़ी हैं उनकी काम कप्तान के साथ साथ रहता है, कोचिंग के साथ साथ रहता है। तो वही देखिए ग्रामीण टेनिस क्रिकेट ने भी ये काम किए और बल्ला यहाँ पर कुछ बदलाव किया गया और यहाँ से अंदाजा लगा सकते हो बड़े हिट के लिए शायद बल्ला मंगाया गया होगा, लेकिन अभी भी देखिए 18 गेंद आना बाकी है और देखते हैं क्या टारगेट, क्या टोटल एक सेट करना चाहेंगे। हिरामन शेलार तिसऱ्या ओव्हरमध्ये आलाय, पहिलाच बॉल तो टाकेल, पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने, चांगली गती आहे, जो त्याचा खरं तर हात वरून जातो ना, त्यावरून तुम्ही समजू शकता की हा फास्टर बॉलर थोडासा जरूर आहे, कारण त्याची जी उंची आहे त्या उंचीचा त्याला बेनिफिट मिळवायचा आहे. आणि नुकतीच आपण जी चर्चा केली की जास्त करून सेनेने ते खरं तर लढाई जिंकल्यात. आज खरं तर या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय वाशिरे संघ, महेंद्र मागे आज नाहीये, तोही टीमचा सेनापती, परंतु तो नसताना सध्या तरी सेना मैदानाच्या आतमध्ये लढती है. भागेश, जीतने का मजा तो तभी है जब आपके प्रमुख खिलाड़ी टीम में रहते नहीं, और उसके बाद देखिए बहुत बढ़िया बैकवर्ड से पंच किया था, यहाँ से वाइडिश लॉन्ग पर गेंद को रोका गया। पिछला गेंद देखिए बात करेंगे यहाँ पर, हीरामन ने देखिए बाउंसर डाला था और बैटर को मयूर पाटिल के लिए थोड़ा मुश्किल बनाया था उछाल से, और उसके बाद देखिए दूसरी गेंद में मयूर पाटिल ने भी बताया भाई कि छोटा बच्चा समझ के हमको आंख दिखाना रे। अनिकेत होते, आता अनिकेतला डोळे जरूर दाखवेल हिरामन शेलार, कारण त्याचा थ्रो अगदी त्याची जी उंची आहे तिच्याही आवाक्या बाहेर आला, त्याच्यामुळे या 3 धावा सध्या तरी टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार आलाय, परंतु या ओव्हरमध्ये चौकार येईल की षटकार येईल, हिरामन शेलारच्या विरोधात काय होईल, काय घडेल, अजूनही 4 बॉलचा खेळ या ठिकाणी उर्वरित आहे. 2 ओव्हरमध्ये 12 आलात, परंतु आतापर्यंतची जी स्ट्रॅटेजी आपण पाहिली ना, तर विकेट टिकून ठेवली आहे टीम पारदेव गोवेने. त्यांनाही माहिती आहे की सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे, त्याच्यासाठी सध्या तरी खराब बॉलवरती प्रत्युत्तर आणि चांगल्या बॉलवरती ते सन्मान देत आपल्या स्कोर कार्डला पुढे सरकवतात. आणि आतापर्यंत धावा बनल्यात 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा टीमच्या टोटलमध्ये. आता लेफ्टम बॅट्समन जरूर तुम्हाला पाहायला मिळेल आकाश पाटील, त्याच्या विरोधात हिरामन शेलार. राऊंड द विकेटने स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोर, दरम्यान अवधी होता एक सिंगल बनवण्याचा, लवकर सेट झाले, लवकर इम्प्रूव्ह केलं, स्वतःला स्विच करून खेळण्याचा प्रयत्न, थर्ड बॅटच्या अगदी जवळ बॉल पडण्यात आला आणि या तिसऱ्या बॉलवरती सिंगल मिळते. अर्थातच 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात, टीमची धावसंख्या पाहायला मिळते 28-28. नहीं बहुत बढ़िया, देखिए यहाँ से कहते थे नजरें मिला के गेंद से खेलते रहो, मम्मी डैडी भी टीवी पर मैच देख रहे हैं, बिंदा चौके छक्के लगाते रहो। वक्त आगे बढ़ते जा रहे हैं, ओ ये चलिए यहाँ पर लीडिंग एच ले लिया, मिड विकेट के ऊपर से खेलना चाहते थे, बल्ला थोड़ा लेट आया और जिस रफ्तार से देखिए पर हिरामन गेंदबाजी कर रहे थे और उसका बेनिफिट फायदा मिला यहाँ से, सेकंड विकेट गिरता हुआ. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन आहेत, कारण हिरामन शेलारचा पहिला बॉल लेंथवरती पडला, त्याच्यानंतर त्यांनी थोडासा ऑप्शनच्या बाहेर टाकला, तिथे 3 धावा मिळाला. त्याला माहिती आहे की आता थोडासा चेंजअप करावा, बॉलिंग प्लॅनिंग करावी, कट रचावे. त्याच्यानंतर त्यांनी चांगला बॉल टाकला, त्याच्यावरती कडा होती, आताही या बॉलवरती कडा होती, सफलता जरूर त्याला आता या बॉलवरती मिळाली. म्हणजेच त्याला जी मैदानाच्या आतमध्ये लेंथ वरती चेंजिंग करणारी बॉलिंग आवडायला वाटली ना, तीच त्यांनी सध्या तरी बॉलिंग टाकली. अर्थात त्यांनी चांगला बॉल टाकलाय आणि या बॉलवरती त्याला विकेट मिळाली आहे. दुसरा विकेट मैदानाच्या बाहेर, पहिली विकेट 10 वरती पडली, जिथे इंडिव्हिज्युअल 9 बनवल्या होत्या सुमित पाटील, आणि या वेळेला हिरामनच्या खात्यामध्ये ही विकेट अर्थात 6 धावा बनवत असताना मयूर पाटील मैदानाच्या बाहेर परतलाय. आणि आता ज्या खेळाडूची चर्चा खरं तर आपण करत होतो, जरूर अनुज आणि नीरज या टीमचे स्ट्रायकर बॅट्समन आहेत. आता सध्या तरी नीरजला त्यांनी मैदानाच्या आतमध्ये प्रमोट केलाय, ते म्हणजे 4 या आकड्यावर. नीरजचे भाऊ अनुज, परंतु नीरज आलाय सुरुवातीला. नीरजसाठी ऑन साइडला खेळण्याचा आकाश बंधुराजात, माफ करा, बॉल चाललाय फिल्डरच्या हातामध्ये, इथून मिळेल सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 29. नहीं बहुत बढ़िया, देखिए थोड़ा सा हिरामन ने देखिए आते गेंदबाजी यहाँ पर रनों में अंकुश लगाए हैं. जो पहले 2 ओवर में रन आया था उसके बाद देखिए एकदम से रन रुक गया है. कहते हैं ना, घर की दरवाजे पर घोड़े के नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है. एक लंबे कद के गेंदबाज हैं और जिसका फायदा मिल रहा है, अपना कद का फायदा ले रहे हैं और लेंथ और लाइन का भी निकल
बहुत बढ़िया वेरिएशन दिखाते हुए कभी लेन को आगे रख रहे हैं, ऑफ स्टंप बाहर रख रहे हैं, स्लो और गति हर मिश्रण की जा रही है यहाँ पर। लेकिन अब बैटर की बात करेंगे आकाश पाटील, एक सेट बल्लेबाज हैं विकेट पर भागी सभी भी। दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर बंधुराज आहेत. आता घरामध्ये दोन्ही बंधूंचा जसा एकमेकाशी संवाद चांगला चालतो, त्यांच्यामध्ये संबंध चांगले चालतात, तशा प्रकारे क्रिकेटमध्ये या दोन्ही बंधूंना मैदानाच्या आतमध्ये गावासाठी खेळावं लागेल. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा उंचीचा वापर, कोपऱ्याचा चांगला वापर केला. त्याचा बॉल जेव्हा हातातून सुटला तेव्हा थोडीशी गती त्याने जनरेट केली. अखेरकार तिसऱ्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. प्रोडक्टिव्ह ओव्हर राहिलंय ज्याच्यामध्ये 1 विकेट आणि धावा फक्त खर्च केल्या. या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या. म्हणजेच 2 जे षटक 12-12 धावसंख्येचं राहिलं होतं ना पॉवर प्ले मध्ये, म्हणजे पॉवर प्ले मध्ये जास्त धावा गेल्या आणि नन पॉवर प्ले मध्ये कमी धावा आल्या, म्हणजे कंट्रोल केला हिरामन शेलारने त्या धावा. नहीं बिल्कुल भागी, देखिए अब बल्लेबाज के दिमाग में तो यही चल रहा होगा कि मिठाई की दुकान में मिर्ची कहाँ से आ गई भाई. पहला 2 ओवर में देखिए अच्छा खासा रन आया, लेकिन इस ओवर में केवल देखिए बात करेंगे 6 ही रन आया भाई. यहाँ पर 30 रन तक पहुंचे हैं, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद से 30 धावा आता झाल्यात. मोठ्या फटक्यांच्या आता शोधात जावंच लागेल, कारण पॉझिटिव्ह हा शब्द जर आपण पाहिला ना, पॉझिटिव्ह हा शब्द फक्त कोरोना काळामध्ये आपल्याला धोकादायक वाटला. पॉझिटिव्ह जेव्हा जेव्हा कोरोनामध्ये आपल्या कानांपर्यंत शब्द यायचा तेव्हा त्या माणसांपासून आपण दूर जायचो. पण तू लाईफमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच असणं ना ही सगळ्यात मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण द्यायचं झालं तर आपल्या इंडियामध्ये कोब्रा, किंग कोब्रा असतो. लोक त्याला घाबरतात की चावल्यावरती माझा मृत्यू होईल, परंतु बाहेरच्या देशामध्ये त्याच कोबऱ्याच्या विषाचं औषध बनवतात. फक्त गोष्ट एकच, फक्त विचार वेगळे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह अप्रोचने तुम्हाला चालावं लागतं. आता इथनं पॉझिटिव्ह अप्रोच ठेवावा लागेल. टीम पारदेव गोवे 2 ओव्हरमध्ये अटॅक त्याने केला, परंतु जसा चांगला हिरामन शेलारचा षटक आला ना, हिरामन शेलारच्या षटकामध्ये थोडासा बचावात्मक काम केला आणि सध्या तरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 30. चौथ्या ओव्हरला आता सुरुवात होईल. उज्ज्वल शेलार आलाय, नो डाऊट हिरामन शेलारचं शेवटचं षटक असेल. डाऊन द विकेट, एक क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हिरामन शेलारच्या विरोधात तलवार चालली नाही, परंतु आता या ठिकाणी आकाश पाटीलची तलवार, प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. ठरू शकतो. हे दोन्ही बॉल होते. आधी पुढे टाकणारा बॉल, त्याच्यावरती सिक्सर आला आणि या लेन बॉलवरती ॲडव्हान्टेज मिळालं उज्ज्वल शेलारला, कारण डॉट बॉल फेकला कोणासमोर गेलाय तर आकाश पाटील, जो मैदानाच्या आतमध्ये आता सेट झालाय. राऊंड द विकेट. यावेळेला पिच बॉल समोर खेळता, टप्पा पडल्यानंतर फिल्डरचा अनुमान चुकेलच. पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय की ही जी खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीच्या बाजूचा जो भाग आहे तो भाग अगदी पाहिलं गेलं तर पाणी मारून त्याला कडक केलेला आहे. म्हणजेच या क्रीडांगणाला ना आधी पाण्याची फवारणी केली आहे, त्याच्यावरती रोलर मारलेला आहे. त्याच्यामुळे ही खेळपट्टी आहे ना, या खेळपट्टीचा आणि बाहेरील ग्राउंडचा, सर्कलच्या बाहेरच्या ग्राउंडचा फिल्डर अनुमान लावू शकतात की टप्पा पडल्यानंतर तुमच्या डोक्यावरून तो चेंडू जाईलच. अनुमान चुकला, बाउंड्री आली आहे. या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके पाहिले. 3 बॉलमध्ये 10 धावसंख्या खर्च केल्यात आणि टीमची धावसंख्या 40. राऊंड द विकेटने प्रॉपर टायमिंग पहा किती सुंदर, बेमिसाल. याच्या अगोदरच्या बॉलवरती चुकी झाली ती म्हणजेच फिल्डरची. आता तो फिल्डर विचार करेल की माझ्या सोबत झालाय मोये मोये. थांबायचं होतं, कारण एक संधी ना, एखाद्या खेळाडूला तुम्ही एखादी चान्स देता, तो हाफ चान्स सुद्धा फुल चान्स मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोयच. आता कदाचित त्यालाच प्रश्न विचारतील फिल्डरला की जर बॉल अडकला असता तर कदाचित स्ट्राईक आली असती नीरजकडे, त्याच्या बॅटमधून काय आलं असतं तो भाग नंतरचा, परंतु आकाश पाटीलकडे ती स्ट्राईक राहिली आणि त्याच्या बॅटमधून या ओव्हरमधला तुम्हाला पाहायला मिळाला दुसरा षटकार आणि टीमची धावसंख्या 46.
राऊंड द विकेटने चांगला बॉल. प्रत्येक मोठ्या फटक्यानंतर थोडासा थांबवता नाही पाहायला मिळाला तुम्हाला उज्ज्वल शेलार. आतापर्यंत बॉल फेकल्यात 5 बॉलमध्ये खर्च केल्यात धावा 16, परंतु त्याच्यामध्ये 2 डॉट बॉल सुद्धा आहेत. राऊंड द विकेट शेवटचा बॉल फुल टॉस. त्याला टर्न केला परफेक्टली गॅपमध्ये. परफेक्शन होतं. या फटक्याला पाठवला गेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओव्हर नंबर जर आपण पाहिली तर 34 समाप्त झाली आहे, परंतु पाहूया चौकार आलाय पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत. म्हणजेच या चौकाराने टीम 50 या आकड्यावरती 4 ओव्हरचा खेळ संपलाय. विकेट गमावला गेले 2. बॅटिंग करतोय पारदेव गोवे. हाँ बहुत बढ़िया. देखिए भागेश बात करेंगे तो यहाँ पर एक साझेदारी बन रही है. आज यहाँ पर देखिए स्कोर की बात करेंगे 50 तक पहुंच गए हैं, लेकिन अभी भी 6 गेंद बाकी है. हम बात यही छेड़ रहे थे कि 50 प्लस जब 50 के ऊपर स्कोर जाता है ना, तब सेकेंड इनिंग में बड़ा कठिन हो जाता है चेसिंग के लिए. लेकिन अब देखते हैं ये 6 गेंद बड़ा अहम रहेगा यहाँ पर. इम्पॉर्टंट असतील 6 चेंडू, कारण टीम गोवेचा विचार केला ना तर बॉलिंग लाईनअप अगदी स्ट्रॉंग आहे. फ्रंट लाईनला पॉवर प्लेचा बॉलर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. नीरजचं पहिलं षटक असतं. सेकंड ओव्हरमध्ये तुम्हाला वीर पाहायला मिळेल. थर्ड ओव्हरमध्ये काय चेंजेस असतील ते माहीत नाही, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल राकेश आणि त्याच्यानंतर डेथ ओव्हर स्पेशलिस्ट अनुज तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजेच त्यांची बॉलिंग जी लाईनअप आहे ना ती अगदी स्ट्रॉंग आहे. नीरजचं षटक, अनुजचं षटक हे सगळ्यात महत्त्वाचे षटक आहेत. आणि त्या अनुमानाने सध्या तरी धावफलक जे वाढलंय ना त्या धावफलकाला कंट्रोल करण्यात फक्त एका गोलंदाजाला यशस्वीरित्या तुम्ही पाहिलं, तो नाव म्हणजेच हिरामन शेलार. सध्या तरी बाबूशा बिग बॅशचाही आनंद घेतात. मैदानाच्या आतमध्ये हा खेळ आपण बघत आहोत. डे नाईट फॉर्मॅट मधला नाईटचा हा खरं तर सामना. हिरामन शेलार कंटिन्यू बॉल हवामध्ये आहे आणि इथनं विकेट कदाचित मिळू शकते. भागीदारी ड्रॉप झाली आहे. 2 विकेट जरूर स्वस्त्यामध्ये बाद झाले होते, परंतु ही भागीदारी पुढे जात होती. त्या भागीदाराला ड्रॉप करण्याचं काम नीरज पाटील गॉन. फक्त एका धावसंख्येचं योगदान पहिल्याच बॉलवरती शेवटच्या ओव्हरमध्ये विकेट. अजूनही त्यांना जोड झालेला नाही. कदाचित त्यांच्या अपोजिट जो गाडा मालक असेल त्यांच्या माइंडमध्ये हाच विचार चालू असावा की बाबा दम लागतो श्याम दलवीच्या लक्षाला हरवायला, म्हणून त्यांना जोड होत नाही. कारण अखंड महाराष्ट्रातून त्यांना जोड द्या असा त्याने बॅनर सोडलाय. नहीं बिल्कुल. देखिए अच्छे आयोजक भी हैं श्याम दलवी साहब. देखिए बात करेंगे जितनी भी तारीफ किया जाए उनके बारे में शायद है उतना ही कम यहाँ से यहाँ पर है. और जहाँ पर देखिए बात करेंगे अब एक अच्छा टोटल की तरफ पहुँच रहे हैं. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी धावफलक तुम्हाला पाहायला मिळते. 50 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या धावा होत्या. कंट्रोल करणारा बॉलर हिरामन शेलार ज्याने ओव्हर नंबर 3 हाताळली, फक्त 6 धावा. त्याच्यानंतर मागडे षटक राहिलं, विकेट मिळाली नाही. बट त्याच्या विरोधात आपण 2 षटकार 2 चौकार बघितले. उज्ज्वल शेलारचं ते षटक आणि हिरामनने पहिलीच विकेट काढली. सोमनाथ पाटील गेलाय मैदानाच्या आतमध्ये. विकेट किपर बीट झाल्यानंतर बॉल मागे गेलाय. आता संधी मिळेल पुन्हा एकदा आकाश पाटीलला. टीमची धावसंख्या 50 अप, 51 धावसंख्या. या स्टेजवरती जाऊन अनुजी चांगला खेळला असता, परंतु सोमनाथ पाटील क्रमांक 5 वरती आलाय. कदाचित या टीम मध्ये अशी जी बांधणी आहे ना, जी अनुक्रमणिका आपण पाहत असतो की प्रत्येक टीमची एक अनुक्रमणिका असते, मग ती अनुक्रमणिका कधी चेंज होत नसते. जसं जय जोटिंग देवरुंग टीमचं तुम्ही बघितलं, त्यांचा अनुक्रमणिकेमध्ये कधी जास्त चेंजेस नसतो. सुरुवातीला हरेश जातो, बलवंत जातो, त्याच्यानंतर ज्युनियर आकाश, त्याच्यानंतर सिनियर आकाश जातो. तशा प्रकारे ही अनुक्रमणिका सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. सोमनाथच्या बॅटमधून निघते सिंगल. टीमची धावसंख्या 51. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे यहाँ पर भागेश है. आकाश पाटिल देखिए 14 गेंद पर 34 रनों का इनिंग्स है. कहते ना कीमत पानी का नहीं, कीमत प्यास की होती है, और कीमत चौके छक्के का नहीं, कीमत हमेशा एक अच्छा इनिंग का होता है, जो इस वक्त आकाश पाटिल खेलते हुए. अंतिम 4 गेंद बहुत अहम रह गए. यहाँ पर ऊंचाई तो ली है, लंबाई की कमी है. देखिए यहाँ से कैच बनते हुए यहाँ से देखिए बात करेंगे लगभग जब रात के 12 बजे के करीब पहुंच जाते हैं योगीश्वर. कहते ना शराब पीने का मन था,
लेकिन पास में कागज का नोट कम था और बैटर का देखिए छक्का लगाने का मन था, लेकिन शॉट सिलेक्शन में थोड़ा सा एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, एलिव्हेट झाला नाही बॉल. आता सध्या तरी थंडी वाढली आहे. मी प्रेक्षकांना विनंती करेन की ज्याचा जो ब्रँड असेल तो घ्या, परंतु शेकोटी पेटू नका. मैदानाच्या आतमध्ये दूर येऊ शकतो. ब्रँड म्हणजेच रेडबुल वगैरे घेत असेल तर थंडी न वाजावी तर तुम्ही ते घ्या, परंतु कृपया करून शेकोटी पेटू नका. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर अंतिम 3 गेंद बचा है. देखते हैं यहाँ पर टीम का स्कोर को कहां तक लेकर जा पाएंगे. एक सेट बल्लेबाज आकाश पाटिल का विकेट गिरने के साथ साथ न्यू बैटर्स देवेंद्र पाटिल की बात करेंगे. नए परिंदों को उड़ने में थोड़ा सा समय लगता है, लेकिन देखते हैं उड़ान कितनी बड़ी रहेगी 3 गेंद के पर. ये तो आने वाला वक्त समय बताएगा भाई. यहाँ से नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय, त्याच्यासाठी तर एवढंच म्हणेन की परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पर बैठकर के आसमान देखता है. कारण आता ती सिच्युएशन आली आहे तशी. नवीन फलंदाज गेलाय त्या स्टेजवरती त्याला सेट होण्यासाठी वेळच मिळणार नाही, कारण फक्त 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉलवरती एखादा मोठा फटका आला ना तर कदाचित या मॅचमध्ये ज्या टार्गेटपर्यंत गोवे संघाला पोहोचायचं आहे, गोवे संघ त्या स्थितीमध्ये पोहोचेल. हिरमन शेलार आलाय. यानंतरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल टीम मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात संघ मानकोली. सो दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये या, तुमच्यामध्ये आम्ही टॉस करणार आहोत. 3 चेंडू झाला, 2 विकेट आणि टीमची धावसंख्या 51. बॉल तयार. ओव्हर द विकेटने बॉलला दिशा दिली आहे, जरूर टप्पा पडेल आणि जाईल स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या हातामध्ये. सेकंडचा कॉल थांबवला गेलाय, थांबवलं. त्या ठिकाणी थ्रोही थोडासा वाईड होता, परंतु एका सिंगलने समाधान मानावं लागेल आणि एका सिंगलने टीमची धावसंख्या 52. काय वाटतं बाबूशा, ज्याप्रमाणे हिरामन शेलारची बॉलिंग चालू आहे, आता त्यांनी 4 चेंडू फेकला, 2 गडी मिळवल्या गेल्यात. याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये फक्त त्यांनी 6 धावा खर्च केल्या होत्या. एखादा मोठा फटका त्याच्या विरोधात येईल का? नहीं, बहुत बढ़िया. देखिए हिरामन की बात करेंगे, वो बता रहे हैं भाई कि दूसरे के महलों में गुलामी करने से बेहतर खुद के झोपड़ी में राज करो. जब जब उनके हाथों पर गेंद दिया गया है, राज कर रहे हैं अपने गेंदबाजी से. लेकिन ये बात भी आपने सही चढ़ा, एक बड़ा हिट आना जरूरी है. जहाँ आपने इतनी अच्छी बल्लेबाजी आकाश पाटिल ने की और उसके बावजूद अगर आप 60 के आसपास नहीं पहुंच पा रहे हो तो फिर कहीं ना कहीं जख्म तो देकर जाएगा, दर्द तो देकर जाएगा. यहाँ से हिरामन देखिए कितने ताकत लगा रहे हैं, कितने जोर लगा रहे हैं, और दोनों बैटर देखिए एक ही एंड में यहाँ पर आते हुए. तालमेल पाहायला मिळालं नाही. खरं तर फिल्डरमध्ये तालमेल नव्हता आणि बॅट्समनमध्ये तालमेल नव्हतं, परंतु बॅट्समनमध्ये तालमेल नसल्या कारणाने सुद्धा त्यांना बेनिफिट मिळाला. एक सिंगलच होती, परंतु वाईड थोडासा थ्रू आला, त्याच्यामुळे सिंगल आली. शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा आल्यात, 2 विकेट आल्यात. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 54. हा डॉट बॉल आला तर 55 धावसंख्येचं टार्गेट राहील आणि हा बाउंड्री आली तर कदाचित 59 धावसंख्येचं या मॅचमध्ये टार्गेट राहू शकतं. ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न, परंतु पडल्यानंतर थोडासा संभ्रम राहिला. फेकला नॉस्ट्राइक एंडवरती आणि इथनं सिंगल तर मिळाली आहे, परंतु अंपायर्स काय दर्शवतात त्याच्याकडे आपण पाहूयात की एक्झॅक्टली अंपायर काय म्हणतायत, त्यांचं डिसिजन काय. बॉलवरती सिंगल तर जरूर मिळाली आहे, परंतु सर्व खेळाडू एकत्रित आलेत. याचा अर्थ असाच की हा बॉल लीगल होता, म्हणजेच कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव नसेल. अशा प्रकारे रिव्ह्यू या ठिकाणी अंपायर्सला जर शंका वाटली तर ते घेऊ शकतात. फक्त बीमरसाठी तुम्हा प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू आहे. कोणत्याही पद्धतीने अंपायरचा इशारा नाहीये. अर्थातच 5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. एक सिंगल या ठिकाणी बनली गेली आहे शेवटच्या बॉलवरती आणि या सिंगलने टार्गेट सेट झालाय, ते म्हणजेच 55 बनत असताना 56 धावसंख्येचं टार्गेट. नेक्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना टीम चेरुबा स्पोर्ट्स वाशिरे समोर. जाऊया टॉससाठी. रिपोर्टिंग आपण टीम मानकुलीचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. मोठा गावचे कॅप्टन, आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती की नेक्स्ट मॅच असेल टीम मोठा गाव आणि मानकुली, परंतु मोठा गावचे कॅप्टन या ठिकाणी नाही आहेत. विनंती करेन लवकरात लवकर या. कितना ऊपर पूछ के लेकर आया.
बंद होता है रोशन दलवी, मयूर पाटील आणि रोहित दळवी चला या टॉस साठी घ्या. हसणं शरीरासाठी चांगलं असतं आणि तिसऱ्या रात्रीमध्ये सध्या तरी आयोजन करता खूप चांगल्या प्रकारे मेहनती करतात. खरं तर त्यांना झोपी आली आहे, परंतु हसण्याच्या मागचं तुमचं रिझन आम्ही समजू शकतो की एखादी डुलकी न लागावी त्याच्यासाठी तुम्ही हास्यमय वातावरण इथे क्रिएट करताय. दोन्ही बाजू नाण्याच्या पाहून घ्या. मोठा गाव आणि मानकुल यांच्यामध्ये ही मॅच असेल. कॉल देतील लक्षा चषक असे कॉल मोठा गावच्या कॅप्टनचं कॉल आला आहे त्यांच्या विरोधात जय जोटिंग असा खरं तर कॉल आलाय तो म्हणजेच लागलाय टीम मानकुलीच्या बाजूने. थोडासा शॉर्ट ओपिनियन आपण घेणार आहोत. पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्ही खेळलात. खरं तर अंबाडी परिसरातला महापोली संघ त्या महापोली संघासमोर फाईट बॅक देताना तुमचा संघर्ष खूप चांगला राहिला. त्या मॅचमध्ये खरं तर शेवटच्या बॉलपर्यंत मॅच जात असताना तुम्ही ती मॅच जिंकली. आता या मॅचमध्ये तुझ्या बाजूने टॉस लागलाय, काय असेल डिसिजन? समोर मोठा गाव आणि तुझा डिसिजन काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करत असताना मोठा गावच्या माध्यमातून आता सध्या तरी यंग ब्रिगेड 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जरूर निलेश म्हात्रे यांचे सुपुत्र ओम म्हात्रे याची खूप चांगल्या प्रकारे त्याची बॅटिंग राहिली आहे. ओम सोडला तर कोणाला लवकर तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न कराल? नाही, मी प्रत्येक खेळाडूला टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. असा एक कोण नसेल. आणि हॅलो काय माइंडमध्ये आकडा सेट आहे की फिल्डिंग करत असताना किती मिनिमम धावसंख्येचा कोणता टार्गेट तुम्ही समोर तुमच्या समोर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ठेवाल? आम्ही कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. समोरचा संघ देखील चांगला संघ आहे. जय जोटिंग क्रिकेट संघ देवरुंग माध्यमातून लक्ष्य चषक 2025 तू खेळण्यासाठी या ठिकाणी आलात. कशी वाटते ही स्पर्धा आणि कसं एन्जॉय केलंस? खूप चांगलं वाटते आणि इथे खेळायला खूप मजा येते. हे सुंदर ओपिनियन तुम्ही बघितलं. मोठा गाव टीमचे कॅप्टन कल्याण डोंबिवली विभागातला नक्कीच हा संघ आहे. तुम्ही कल्याण डोंबिवली विभागामध्ये मातीच्या विकेटवरती खेळता परंतु सिमेंटच्या विकेटवरती आता खेळणार आहात. काय टार्गेट माइंडमध्ये सेट केलं? 40-45 करायचा टार्गेट सेट करू. जास्त विचारणार नाही कारण मॅच सुरू झाली आहे. सो नक्कीच शॉर्ट ओपिनियन घेऊन आपण या ठिकाणी ओपिनियन संपूया. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बॅटिंग करत असताना संघ मोठा गाव टॉस जिंकला गेला टीम मानकुलीने. जाऊया कॉम्बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत बाबूशाह. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. चलेंगे यहाँ पर जहाँ पर बात करेंगे 30 गेंद के पर देखिए 56 के टारगेट से और जहाँ पर शुरुआत से देखिए यहाँ पर दबाव डाल रहे हैं गेंदबाज. अब देखते हैं टारगेट कितना आसान बनेगा कितना कठिन बनेगा ये वक्त ही बताएगा. चलते हैं थोड़ा सा डीजे के पास. अभी यहाँ पर बात करेंगे विकेट गिरने के साथ साथ योगेश पाटिल सर देखिए जुड़े हैं. स्वागत है लंबी समय के बाद है. पहला गेंद के पर देखिए सफलता हाथ लगता हुआ. योगेश सर बात करेंगे तो यहाँ पर टारगेट है 56 रनों की है और इतनी रात 12 के करीब देखिए ये टारगेट इतना आसान नहीं रहेगा. फिर से एक बार लाउड से अपील था यहाँ से. क्या लगता है यहाँ से चिरवा टीम देखिए बात करेंगे वाकई प्रोगे यहाँ पर योगेश सर का काफी तरह से यहाँ पर और जिस तरह से यहाँ पर हर्षद 11 से जय प्रदीप देखिए बात करेंगे कोई टीम ने यहाँ पर टारगेट रखे हैं और लगातार देखिए यहाँ से लेग स्टंप पिच होती हुई बाहर निकलता हुआ व्हाइट का हिजाब एक्स्ट्रा से रन आता हुआ. यहाँ से बल्ले से रन जोड़ना होगा यहाँ से अगर मुकाबला जीतना है तो. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर बिग बैश धमाका का ग्रामीण का देखिए फाइनल मैच चल रहा है और वही देखिए उतना कांटा का मुकाबला यहाँ पर भी चल रहा है और दोनों टीम के लिए अहम है मैच. यहाँ से एक पर एक विकेट देखिए यहाँ से और योगेश सर अभी भी यहाँ से बात करेंगे जहाँ पर पूरी 30 गेंद आपको कंप्लीट करना है. स्ट्रेट ड्राइव देखिए करते हुए यहाँ से लॉन्गन तैनात है और मिड ऑन नहीं है और 2 रन कंप्लीट करते हुए. क्या लगता है योगेश सर इस बल्लेबाजी में गहराई
खास करके देखिए अजीत सेलर यहाँ पर है इस वक्त विकेट पर, और हीरामन सेलर की बात करेंगे यहाँ पर अच्छी गेंदबाजी की थे लेकिन बल्लेबाजी में निराश किए. जरूर आपण हिरामन शिलारचा विचार केला तर मात्र शून्यावरती तो बाद झाला, परंतु या ठिकाणी आज माहिती महेंद्र मागे सुद्धा संघामध्ये नाहीये. म्हणजे बॅटिंग ऑर्डरमध्ये पूर्णपणे आपल्या दडपण पाहायला मिळेल, कारण आपण विचार केला तर 56 धाबाचा या ठिकाणी चिरोबा वाशिर संघाला फाटला करायचा, परंतु ज्याप्रमाणे सुरुवात मिळणं गरजेची होती मात्र सुरुवात मिळाली नाही. याचं कारण पाहिलं तर गोलंदाज नीरज पाटीलनं सुरुवात चांगली केली, एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली हिरामनच्या रूपात. अजून एक चांगला चेंडू, आणि तसे जर पाहिलं तर पूर्णपणे यंग खेळाडू आहेत, जास्त काही त्यांना रद्दी क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव नाही, आणि त्याचमुळे मात्र या ठिकाणी हा टार्गेट पाहिजे तर खूप मोठा असेल चिरोबा टीमच्या दृष्टिकोनातून. नहीं कठिन बनेगा भाई, ये टारगेट 56 के टारगेट है यहाँ पर. कुछ बड़ा हिट है लेकिन ये डॉट गेंद देखिए मुश्किल बनाएगी. फूल से दोस्ती कांटों से खतरा, और डॉट गेंद से दोस्ती देखिए बनेगी टीम को यहाँ पर बहुत मुश्किल. जहाँ पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है 3 पर 1 है. योगेश लग रहा है यहाँ पर दबाव डाल दिया पहले से, जहाँ 56 के टारगेट है. जरूरपणे कारण पहिल्या षटकाचा खेळ आपण जर पाहिलं तर पूर्णपणे गोविंद संघ मात्र या ठिकाणी वर्चस्व राखण्यामध्ये यश त्यांना मात्र प्राप्त झालेलं आहे. जरूर पाहू शकता हर्षद 11 पारदेव गोविंद संघ इन ॲक्शन मध्ये आहे, आणि सरोलीचे एक जबरदस्त क्रिकेटपटू मिस्टर हर्षद चौधरी यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद हर्षद, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत करतो. आणि बिग बॅचच्या माध्यमातून ज्या लकी ड्रॉच्या वतीनं पाहिलं तर मिस्टर रोहित दलवी यांना ब्रँडेड शूज लागलेले आहेत. जरूर कुरिअरच्या मार्फत ते शूज त्यांच्या घरी उद्या किंवा परवा पोहोचले जाणार आहेत. अभिनंदन रोहित दलवी, असं तुम्ही मीडियावरती पूर्णपणे चांगलं कार्य कराल, आणि एखाद्या वेळी ड्रीम 11च्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मोठी रक्कम जिंकणार, त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर देखिए बात करेंगे बैटर के लिए थोड़ा कठिन बनते जा रहे हैं, क्योंकि 3 पर देखिए 1 विकेट गवाई यहाँ पर, लेकिन जहाँ पर 56 का पीछा करते हुए बल्लेबाजी की बात करेंगे हीरामन सेलर के आउट होने के बाद है. अब थोड़ा सा यहाँ पर दबाव डाल रहे हैं, बड़े हिट खेलना चाहते थे यहाँ पर शॉर्ट स्क्वायर लेग पर. देखिए और एक विकेट गिरता हुआ यहाँ से, और मुश्किल बनते जा रहा है. बागफुटा जाण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी फरक फुटला आणि चेंडूचा फाटला केला, स्लाइस केला, आणि पाहू शकाल चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना 4 धाबांसाठी येतो या चौकार. तो चलिए यही काम करना होगा भाई आपको, हर ओवर में कहीं ना कहीं एक आध बड़ा हिट है, 2 बड़ा हिट है लगाना पड़ेगा, जहां जाकर आप उस टारगेट तक पहुंच सकते हो. ओ फुल लेंथ था देखिए, यहां से नजरे निगाह पल्ले देखिए, संपर नहीं, कंट्रोल में नहीं रहे. यहाँ पर एक मौका दिए थे, खराब गेंद था जिसका फायदा पूरी तरह से ले नहीं पाए. यहाँ पर अभी भी देखिए बात करेंगे, यहाँ से दबाव बनाए हैं गेंदबाजों ने, 7 रन बनाए हैं. जहाँ 56 का देखिए आपको पीछा करना है, तो कहीं ना कहीं यहाँ पे और तलाश करना होगा. और ये चलिए लेन थोड़ा छोटा था, यहाँ पर उछला हुआ खेलने आता, डीप एक्स्ट्रा कवर पर कोई फील्डर नहीं यहाँ पर आता हुआ. इस ओवर में देखिए दूसरा चौका.
आपण पाहतो या ठिकाणी सुरुवात संत झाली, परंतु धावांचा वेग या ओव्हरमध्ये मात्र कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न फलंदाज रितेश शेलार करत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. चांगला चेंडूला मात्र मिडलिंग करतोय व पुन्हा मात्र बॅटची कडा होती त्या ठिकाणी विकेट किपर कडून चूक घडली गेली आणि जीवनदान मिळाला त्या ठिकाणी फलंदाज रितेश शेलार. धावसंख्या स्थिर आहे 2 गडी बाद 11. नहीं बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर प्रयास कोशिश जारी रखना चाहिए। यहाँ पर परिंदों को दी नहीं जाती तालीम, उड़ानों के खुद तय करते हुए आसमान छूने की। इस बार भी देखिए यहाँ पर स्क्वायर लेग को चुन लिया, थोड़ा हल्की सी गैप थी यहाँ पर, डीप स्क्वायर लेग एकदम से खुला था, यहाँ से गेंद को बाउंड्री लाइन पर रोका गया, लेकिन तब तक देखिए यहाँ से 2 रन आता हुआ, 2 रनों के साथ टीम का स्कोर पहुंचा है यहाँ से 13 रन। और अभी भी बात करेंगे ना यहाँ पर 43 की जरूरत है, 43 की जरूरत है, 18 गेंद बचाए। क्या योगेश से लग रहा है यहाँ से इस तरह से बल्लेबाजी से मैच जीत सकते हैं? मुझे तो लगता है एकाक ओव्हर लंबा बनाना होगा कहीं ना कहीं यहाँ से। जरूर प्रयत्न करतायत कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडू शकेल आणि 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी पहिल्या षटकात जर पाहिलं तर कुठेतरी आपण गोवे संघाच्या बाजूने गेला, परंतु दुसऱ्या षटकामध्ये चांगल्या धावा सुद्धा आपण पाहिल्या, 10 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या, परंतु येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र विजयासाठी अजून 43 धावांची आवश्यकता जरूर आहे. पण तो येणाऱ्या बॅटरमध्ये उज्ज्वल शिलाला सुद्धा आपण विसरू शकणार नाहीये, कारण त्याच्याकडे जी ताकद आहे, त्याच्याकडे जी गुणवत्ता आहे आणि जर या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्यामध्ये सिद्ध केली तर जरूर इथून या धावांचा पाठलाग होऊ शकतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नीरज पाटील. कंटिन्यू आहे कारण पहिल्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिले तर नीरज पाटीलने चांगली गोलंदाजी हाताळली, 3 धावा खर्च करत 1 विकेट त्याने प्राप्त केला होता. परंतु या दुसऱ्या स्पेलमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र तो खेळ सादर करेल. स्टेपमध्ये थोडंसं चुकतोय त्या ठिकाणी, पंचांच्या माध्यमातून नेट बॉलचा इशारा. धावांचा वेग जरूर इथे मात्र वाढण्याचा प्रयत्न हे दोन्ही फलंदाज करतील, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रथमतः चेंडू व कुठल्या लेंथवरती येतो, चेंडूचा वेग काय आहे, सर्वकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण हे दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर युवा आहेत, यंगस्टर आहेत, परंतु प्रतिभाशाली आहेत, कॉन्फिडन्स खूप आहे त्यांच्याकडे. ओ चेंडू पडले तर खाली राहिल्या, पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी बेट केला फलंदाजाला, आलाय डॉट. चलिए बहुत बढ़िया, देखिए यहाँ पर गेंद गिरता हुआ यहाँ पर, और बल्ला यहाँ पर तेज घुमाना चाहते थे, यहाँ से ये डॉट गेंद मुश्किल बनाएगा योगेश सर। कहते ना पान का जुल्फे बना हुआ है, इतनी ठंडी में ये डॉट गेंद खेलना थोड़ा छोड़ दे भाई, जितनी डॉट गेंद खेलेंगे उतना दिक्कत बनेगा, यहाँ से मुश्किलें उतना बनते जाएगी। और टीम का स्कोर देखिए 13 पर रुका है, 2 डॉट गेंद, अभी भी 16 गेंद, 43 की जरूरत है और 1 विकेट गिरता हुआ यहाँ से। अब कठिन बनेगा भाई, यहाँ से कोई भी बल्लेबाज यहाँ पर चल नहीं पा रहे हैं, और जहां पर देखिए जीत सेलर ने बहुत सारे गेंदे खेले और जिसमें कोई बाउंड्री नहीं, कोई छक्का नहीं, केवल 2 रन बनाए और कुल मिलाकर देखिए 7 गेंद का सामना किया। यहाँ भी होगा आणि उज्ज्वलला मात्र जलवा दाखवावा लागेल आणि जीतचा आपण विचार केला तर एकूण त्याने 7 चेंडू डॉट केला, 2च धावा त्याच्या बॅटमधून पाहिले आणि एकूण 8 धावांचा त्याने सामना केला. खराब बॅटिंग त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली, परंतु आता ज्या खेळाडूची आपण चर्चा या ठिकाणी सुरू ठेवली होती तोच फलंदाज आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, उज्ज्वल शेलार. परंतु नीरज पाटीलचं कौतुक करावं लागेल, ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी हाताला इथे मात्र फटका हवेत केला, मिस्टामिंग आहे, विकेट होण्याची दाट शक्यता आहे, नाकारता येणार नाहीये. रनिंग अँड कॅच, फलंदाज बाद उज्ज्वल शेलार, बॅक टू द डगआउट.
मध्ये आपण पाहतो नीरज पाटीलला आतापर्यंत एकही धाव या ओव्हरमध्ये मात्र त्यांनी खर्च केलेली नाहीये. 2 सफलता मात्र जरूर त्याने प्राप्त केल्या. 3 डॉट हाताळले. जरूर सध्या आपण जर पाहिलं तर बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये फायनल सामना सुरू आहे. परंतु या स्पर्धेची सुद्धा मात्र तेवढीच चर्चा अगदी आपण महाराष्ट्रभर पाहत आहोत. लक्ष बैल चषक 2025. हो या ठिकाणी पाहू शकाल मेडन ओव्हर, विकेट मेडन ओव्हर, लास्ट जबाब गोलंदाजी, 2 षटकांचा स्पेल नीरज पाटीलने हाताळला. एकूण 3 सफलता प्राप्त केल्या आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. रनों की देखिए यहाँ से बात करेंगे, जरूरत है जहां पर विकेट गिर रहे हैं। देखिए मैडन ओवर के साथ साथ अब कठिन बन रहा है। 12 गेंद देखिए 43 की जरूरत है। तो मुझे नहीं लगता यहाँ से जहां पर पूरा इनिंग 40-45 बनती है यहाँ पर, और 12 गेंद पर 43 विकेट भी काफी गवा चुके हैं। जहां चमत्कार है तो नमस्कार, लेकिन हमेशा चमत्कार नहीं रहती है। चला लगेच फिल्डिंग लावायची आहे, जास्त वेळ आपण घेऊ नका. 3 षटकांचा केली तर मात्र संपूर्ण त्याला 56 धाबांचा पाठला करत असताना या ठिकाणी धाव फलकावरती 13 धाबा आपण पाहिलेल्या आहेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही विजयाचा आपण विचार केला तर 43 धाबांची अजूनही आवश्यकता. हॅलो हॅलो फटका चांगला पाहायला मिळतोय आणि चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाबांसाठी. षटकार. अजूनही मात्र या ठिकाणी लढत आहेत आणि लढावत लागेल, तुम्हाला मेहनत करावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर. चेंज ऑफ पेस, वेरिएशन, स्विंग इन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज राकेश गोयल. नहीं बिल्कुल योगेश सर, देखिए छक्का आने के बाद अच्छा कमबैक यहाँ पर। समीकरण देखिए थोड़ा सा बदलेगा कहीं ना कहीं। यहाँ पर डॉट गेंद निकला है, तस्किन अभी भी बचा है, और तस्किन के ऊपर देखिए बात करेंगे 37 रनों की जरूरत है, और 2 बड़ा हिट आना यहाँ पर जरूरी है। अरे चलिए ऊंचाई भी लिए, लंबाई की थोड़ी सी कमी है यहाँ से। आवड झाला का? पैसे डायरेक्ट पैसे वो गेला टिपाला. नाही बोलवले त्याला, तो बादशाह एक आदमी अंदर आया पैसा देगा, बहुत पैसा. ये कितना जन है बिग बैश में? हाँ तो चलिए चलेंगे मैच की तरफ। अभी भी देखिए बात करेंगे, उम्मीद बहुत कुछ जागा हुआ है। थोड़ा जिक्र करना होगा यहाँ से। खतरनाक. चलिए व्हाइट कैचा पर एक्स्ट्रा से रन आता हुआ यहाँ से। एक्स्ट्रा रन देखिए यहाँ से। और कुल टोटल की बात करेंगे, 20 रन बनाए, और एक गेंदबाज देखिए यहाँ से तैयार है। ओ ये चलिए भाई यहाँ पर फ्लाइट दिया था, थोड़ा सा आमंत्रण दिया था। आमंत्रण दिया था, कहीं ना कहीं यहाँ पर रखा था यहाँ से। लेकिन यहाँ से बात करेंगे, ये डॉट गेंद मुश्किल बनाएगी यहाँ पर। समीकरण देखिए लगातार बदलते जाएगा। 7 गेंद 36 की जरूरत है। अब लग रहा है मुकाबला में एक औपचारिकता या कुछ उम्मीद जिंदा रखेंगे। कुछ खराब गेंदे, कुछ बड़ी हिट।
नहीं, यहाँ देखिए मुश्किल बनते जा रहे काम एकदम से, और कठिन बनते जा रहे हैं यहाँ से। जहाँ पर बात करेंगे, यहाँ पर 4 ओवर कंप्लीट होने के साथ साथ अब 6 गेंद देखिए रह गया, जिसमें 36 की जरूरत है। क्योंकि देखिए यहाँ पर जो भागेश के वो मैंने पूछा था जब पिछले मैच में कि यहाँ पर रात होने के साथ साथ टोटल क्या बनता है, लेकिन से ये दर्शा रहा है। देखिए जब पहला इनिंग में रन बनना है, लेकिन सेकेंड इनिंग में थोड़ा कठिन बनता हुआ यहाँ से। अनुज पाटिल ना, देखिए यहाँ पर गेंदबाज की बात करेंगे, अनुज पाटिल आएंगे, जहाँ पर 6 पर 36 की जरूरत है। मुझे तो लगता है यहाँ से गेंदबाज के ऊपर कोई दबाव नहीं रहेगी। जरूर आपण जर हा रेकॉर्ड जर पाहिला तर हिराबान शिलाडा मात्र एकमात्र असा खेळाडू आहे की 10 चेंडूमध्ये 10 षटकार मात्र त्याच्या नावावरती आपण पाहिले होते टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून। परंतु या ठिकाणी 6 चेंडूमध्ये आता 7 षटकारांची आवश्यकता आहे आणि तो एखादा रेकॉर्ड आपल्या नावावरती फलंदाज करेल का? पहिला चेंडू पाहू शकाल या ठिकाणी स्वेर आहे, वाईटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी एक धाव पाहायला मिळाली। धाव फलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर 21 धावा लागल्या गेल्या आणि विजयासाठी आता मात्र 6 मध्ये 31 ची आवश्यकता। फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहू शकाल क्षेत्राच्या चेंडूखाली फोसला गेला होता, परंतु झेल ड्रॉप दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या। तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला। एकतर्फा खेळ इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचं कारण आपण पाहतो की गोवे संघाच्या माध्यमातून तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला। त्यांची फलंदाजी आणि त्यानंतर पाहिलं तर त्यांची गोलंदाजी आणि गोलंदाज साथ मिळाली ती आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची आणि त्यात आता मात्र हर्षद 11 पारदेव गोवे संघ आता मात्र या ठिकाणी विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय। अजून एक चांगली चेंडूची लेंथ पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला आणि डॉट चेंडूची सांगता पाहतोय आपण या ठिकाणी। एक पाऊल दूर विजयापासून टीम गोवे संघ। फक्त शिरोबा स्पोर्ट वाशिरा संघाचा विचार केला तर 25 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत त्यांनी मजल मारली असं वाटलं होतं की मात्र ठिकाणी चांगली फाईट पाहायला मिळेल। फुलटॉस आणि फुलटॉस होते पाहू शकाल फलंदाज बीट यष्टिरक्षक बीट आणि शॉर्ट फाईन लेग दरम्यान सुद्धा बीट झाला। चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने गेला 4 धावांसाठी, परंतु स्पर्धेच्या बाहेर जात असताना टीम शिरोबा वाशिरे हार्ड लक, विश्वाजी मागे हार्ड लक शिरोबा स्पोर्ट वाशिरे अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम हर्षद 11 पारदेव गोवे। जाऊया आपण लगेच या ठिकाणी